आणि आता एक मोठी बातमी येते। हवामान खात्याचा असा अंदाज आहे की पश्चिम महाराष्ट्राला येत्या 48 तासात अतिवृष्टीचा धोका आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या दिवसातली या तासाची मोठी बातमी। सीखने का नाम नहीं ले रही माँ। पापा तो कल से गए, अभी तक नहीं आए। दूर दूर चालली आज माझी सावली, कशी साजली उरी गोठली। मेरा छोटा भाई, मेरा छोटा भाई, परिवार को बचाना, बचाना मेरे परिवार को। कसदार बीजा पोटी कसा तररला इळा, कसदार बीजा पोटी कसा तररला इळा, पांडगुळा पायी झाड काढत कागळा। पावसाला जेव्हा बोलिवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळा, आणि जेव्हा बोलिवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला। विपरीत घडतया काळ ह्यो आंधळा, मातीचा कान्हाई तुला धागा भळा, कस फेडू धरणीच पांगा भळार। तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही। इसकाठला बळा मातीचा जिव्हाळा, इसकाठला बळा मातीचा जिव्हाळा, उरफाट्या पैशा पोटी मांडला लिलाव। हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार, गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं। खुरापाली नाती गोती मोडला तुडावर, ही कली तू काळी माती सोडला तू गावर, केसवला डाली केला भावकीचा भाव, आता कुठं अजून अंत पाहू नका सरकार, शेताचा मसरवटा झालेला आहे। आता कुठं ठावर उष्ट्यासाठी धावर। समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं, ही माफक अपेक्षा। दग दग काळजाची लाज आता सोडून, कोरड्या मातीच करू रान हिरव, याडपटाचा झेंडा बाहेरच गाडून, फुकड्या दिमागात बियाण हे फिरव, हिरव्याची तुझ्या हाती ठेव तू मशाल र, उजेड बन ह्या रातीला, सोडू नको धीर तू जीर तू अर चाल तू पुन्हा, सोडू नको धीर